नमस्कार, कसे आहात? हा ब्लॉग डिसेंबरमधला आहे आणि मी अपलोडच नव्हता केला. बऱ्याच दिवसापासून असंच राहून जात होतं एडिट आणि व्हॉईस ओव्हर करायला. तर म्हटलं आत्ता तरी मला अपलोड करायलाच हवा, कारण याच्या पुढचा एक व्हिडिओ आहे तो पण मला शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. त्यामुळे तर मी बेबीसाठी कॉट मागवलेला. मी बरेचसे रिव्ह्यूज बघितले, परत मी शॉपमध्ये जाऊनसुद्धा बघितलं. इथे वसंत विहारला हनीचं एक मोठं शोरूमसुद्धा होतं. तिथे गेले होते पण ते बंद पडलं. पहिले होतं तिथे मॉलमध्ये सुद्धा होतं फर्स्ट क्राय, तिथेसुद्धा मी बघितले. त्यांची प्राईस खूप जास्त होती. 10,000, 15,000, 20, 25, 35,000, म्हणजे एवढे महागडे होते पाळणे. तर चिकूचा एक पाळणा होता. चिकूला मी पाळणाच घेतलेला, प्रॉपर पाळणा घेतलेला. तर तो बऱ्याच दिवस मी बेडमध्ये स्टोरेजमध्ये ठेवला होता त्याचा वापरून झाल्यानंतर. पण जेव्हा आम्ही या घरात शिफ्ट झालो होतो तेव्हा मी तो टाकून दिला होता. तसा पण तो खराबच झालेला आणि तो ब्ल्यू कलरमध्येच होता. तर मग विचार केला की आता काय करावं. भरपूर आर फॉर रॅबिट त्याचा पण मी बघितलं ऑनलाईन. त्याची पण प्राईस वगैरे ठीकठाक होती, पण त्याचे रिव्ह्यूज तेवढे चांगले नव्हते. तर मग मी विचार केला चला आता आपण कॉटच घेऊया. बेडरूमच्या साईजनुसारच मी घेतला होता कॉट, म्हणजे बाकी पण जागा आपल्याला चालायला फिरायला लागते घरात आणि पाळणा जो आहे तो कंटिन्यू बेडरूममध्येच असणार. त्यामुळे तर मी साईज वगैरे बघूनच मी हनी या वेबसाईटवरून ऑनलाईनच मी ऑर्डर केला होता आणि 10-12 दिवसामध्ये ते आलं. त्याच्यासोबत काहीच नव्हतं, फक्त तो कॉट होता. मॅट्रेस वगैरेसुद्धा नव्हतं त्याच्यासोबत आणि त्याची प्राईज 7,000 काहीतरी आहे. 7 का 6.5 असं काहीतरी आहे. तर ती प्राईज होती आणि त्यापेक्षा कमी प्राईजमध्ये पण होते 3-4 हजाराचे. त्यासोबत मॅट्रेससुद्धा होते. पण हे जे वूड यूज केले या कॉटसाठी ते खूप सेफ आहे बेबीसाठी आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. कलरसुद्धा खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर होते, तर हा कलर छान वाटत होता म्हणून तो मी घेतला. तर आता आम्ही ते सगळं इन्स्टॉलेशन करून घेतो आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे काय आता माझ्या एकटीने होणार नाही, त्यामुळे आम्ही दोघेही मिळून हे लावून घेतो आहे. चिकू पण थोडंफार आम्हाला मदत करतो आहे, कारण ह्याचं जे आहे ना व्हील्स ते आम्हाला व्यवस्थित लावता येत नव्हते. बाकी सगळा जो पाळणा आहे, कॉट आहे सॉरी, तो व्यवस्थित आम्ही लावला. फक्त ते व्हील्स आहेत ते आम्हाला व्यवस्थित लावताच येत नव्हते. शेवटी मग आम्ही पप्पा आले होते तेव्हा मग त्यांनी ते लावून दिले. त्यामध्ये एक छोटासा चार्टसुद्धा आहे, ते बघून आपण लावू शकतो. चिकू लहान होता तेव्हासुद्धा मी कॉट बघितलेले, पण तेव्हा ते घर छोटं होतं. त्यामुळे मग विचार केला की पाळणाच घेऊया आणि तो पाळणासुद्धा खूप छान होता. फक्त एवढंच की तो कलरमध्ये होता आणि हा जो आहे तो वूडमध्ये आहे. मॅट्रेस वगैरे मी काहीच आत्ता मागवत नाही आहे. ते सगळं मी जेव्हा मला कळेल बेबी बॉय आहे का बेबी गर्ल तेव्हा मी मागवेल आणि मी चॉईस करून जे आहे ते कार्डमध्ये ठेवलेले आहे. ॲमेझॉनवरूनच मी मागवते. तर ते मी चॉईस करून ठेवले. तर बेबी गर्ल झाला तर कोणतं मागवायचं आणि बेबी बॉय असेल तर कोणतं मागवायचं, तर त्या कलरनुसार मी नंतर मागवेल. तर आता सध्या फक्त हा पाळणा जो आहे तो आम्ही इन्स्टॉलेशन करून ठेवतो. सारखं मी पाळणाच म्हणते. कॉटला एक पूर्ण किती खर्च आला तो मी सांगते. तर जो कॉट आहे तो 7,000चा होता आणि त्यासोबत मॅट्रेस आणि जो फॉर्म आहे तो आम्ही सेपरेट घेतलेला. परत मोबाईल कॉट आहे तो, जे मस्टर पिलो वगैरे आहे ते, तर तसं मिळून सगळं जे आहे ते 13 हजारापर्यंत खर्च आला असणार. असं सहज मी सांगते तुम्हाला, जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर. पण तुम्ही जर एखादी चांगला कॉट बघत असाल ना, तर हा खूप सुंदर आहे. 2-2.5 वर्षापर्यंत आपण वापरू शकतो बाळाला.
इथे चिकूला खूप मज्जा येत होती आणि तो खूप जास्त एक्सायटेड होता हे सगळं करायला आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटत होतं. खूप चॉईस करून मी सगळं मागवत होती बाळासाठी. अशी माझी इच्छा होती की बेबी गर्लच व्हावा, म्हणजे मला सगळं जसं पाहिजे तसं मी अजून करेल. जेवण वगैरे झालेलं आमचं, त्यानंतरच हा सगळा आम्ही पसारा काढला होता. ते करता करता आम्ही टी व्हीवर तारक मेहता लावलेलं आहे. खूप जुने एपिसोड जे आहेत ते आम्ही बघत असतो नेहमी. रात्रीचं जेवण असेल तेव्हासुद्धा आम्ही लावतो, सॅटर्डे संडेला. असं तर वेळ नाही मिळत. तसे छान एपिसोड आहेत ते आम्ही बघत असतो. काही एपिसोड रिपीट बघत असतो तरीसुद्धा कंटाळा येत नाही. तर तो एक आम्हाला टाईमपास म्हणून शो आहे. तर असो. ही शीट टाकल्यावरती ना ते डायरेक्ट खाली पडत होतं आणि मला खूप भीती वाटत होती की नंतर मी जेव्हा बेबीला ठेवेल तेव्हा हे असं खाली पडलं तर व्यवस्थित जे आहे ते आम्ही लावत होतो. स्क्रू पण आम्ही फिट करतो आहे तरीसुद्धा ते पडूनच जात होतं. त्यानंतर मग आम्ही पूर्ण पाळणा जो आहे तो कॉट तर तो पूर्ण ओपन केला आणि परत जे आहे ते आम्ही व्यवस्थित लावला. तेव्हा जाऊन ते व्यवस्थित जे आहे ते फिट बसलं. पण व्हील्स जे आहेत ना ते सगळे मागे पुढे होत होते, रॉकिंग होतच नव्हतं. तर पूर्ण जो कॉट आहे तो एकदम व्यवस्थित इन्स्टॉलेशन होऊन जातं, फक्त व्हील्स आहेत ते व्यवस्थित लागत नव्हते. पण लावून झाला आमचा. हा जो फॉर्म आहे तो मी नंतर बनवून घेतला आहे. आपला जो बेड आहे त्या साईजने, म्हणजे लेवलला होईल ते, त्यामुळे. आणि हा जास्त हार्ड पण नाही, जास्त सॉफ्ट पण नाही आहे. ह्याच्यावरून अजून एक मॅट्रेस येणार, तर ती साईज एकदम परफेक्ट होती आणि हा बनवूनच घेतला आहे. त्यावर त्यांनी जो आहे तो असा कवर टाकलेला आहे आणि ह्याच्यावरून आपण ड्रायशीट टाकणार आहे, त्यामुळे तो हा कलर दिसून नाही येणार. तर हे टाकल्यानंतर मग मी अजून एक मॅट्रेस मागवला होता, जो ऑनलाईनच मागवलेला आहे ॲमेझॉनवरून. तर हा मदर केअरचा आहे वाटतं. हां, तर तिथून मी मागवलेला. हा 2500ला आहे हा मॅट्रेस. ह्याच्यासोबत 2 लोड आणि एक छोटासा जो आहे पिलो येतो आहे आणि याचं जे कवर आहे ते असं निघू शकतं, म्हणजे आपण धुवू वगैरे शकतो खराब झाल्यावर. पण जी गादी आहे ना त्यावरचं कवर निघत नाही. आणि हा पेस्टल कलरमध्ये आहे. व्हिडिओमध्ये खूपच जास्त लाईट कलर दिसतो आहे, पण तेवढा लाईट कलर नाही आहे. पीच आणि व्हाईट कलर आहे, त्यामुळे छान दिसतं आहे. तर हे मी नंतर मागवलं आहे. जेव्हा मला कळालं बेबी गर्ल आहे तेव्हा मी मागवलं आणि हे डिलेवरीसुद्धा मी घरी यायच्या आधीच झालं होतं. आणि ही जी गादी आहे ती मी धुतलीसुद्धा आहे हाताने, मात्र मशीनमध्ये नाही टाकली आहे. तर तुम्ही ह्याला धुवूसुद्धा शकता. मशीनमध्ये टाकल्यावरती गोळा होईल मग. तर चांगली क्वालिटी आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची लिंक देते मी. आणि त्यासोबत हे एक राई पिलो, ह्याच्यामध्ये राई असते, त्याने डोकं गोल राहतं असं म्हणतात. 5-6 महिने तरी ते आपण वापरू शकतो. तर हा असा कॉट आहे. त्यासोबत रॉकिंग जे आहे ते सुद्धा होतं ह्याच्यामध्ये. पाळण्यासारखंच थोडं हलतं ते, हे बघा असं.
पण जो प्रॉपर पाळणा असतो ना तसं नाही हालत. आणि ह्यामध्ये स्टोरेजसुद्धा होतं दुसरावाला कॉटमध्ये. पण मी हा असाच मागवला सिंपल, म्हणजे जास्त जागा नको जायला. आणि यासोबत अशी ही जाळी. तर कसा दिसला पाळणा मला नक्की सांगा. आणि त्यासोबत मला एक मोबाईल कॉट मागवायचा होता, तर मी हा एक मागवलेला. हा 1000 रुपयाला मी मागवलेला, ऑनलाईनच मागवलेला, इन्स्टाचं पेज आहे त्यावरून. तर तो काय व्यवस्थित दिसत नव्हता, तो काही मोबाईल कॉट नव्हता, असंच होतं हँगिंग. ते मी किड्स रूमच्या डोरला वगैरे लावेल जसं चिकूचं लावलं आहे तसं. तर हा मोबाईल कॉट मी मागवला. बरेचसे मी शोधले, बेबी गर्ल आहे त्यामुळे मग मी त्याच कलरमध्ये बघितले. तर बरेचसे मी शोधल्यानंतर मला कमी प्राईजमध्ये थोडंसं हे मिळालं. तर हे कमी प्राईज म्हटलं तरी पण 3000 का 600 का 3000 असं काहीतरी होतं. जी प्राईस मला आता आठवत नाही आहे. तर ते मी मागवलं. त्यावरसुद्धा तुम्हाला नाव वगैरे काही असेल बाळाचं ते टाकून देतात. त्यासोबत ही छोटीशी अशी डॉल आहे आणि खूप सुंदर दिसतं हे कॉटमध्ये. आणि याच्यावर म्युझिकसुद्धा आहेत. याच्यात सिंगल म्युझिक आहे. त्याची प्राईस थोडी कमी आहे, 3000 काहीतरी. आणि 35 म्युझिक आहेत ज्यात. त्याची प्राईस 3500 काहीतरी आहे का 3700, मला नीट आठवत नाही आहे. आणि त्यासोबत हे असं अडकवायला पण आपल्याला दिलेलं आहे. तर मी 35 म्युझिकवाला मागवलं आहे. आता मागवलं आहे तर त्याच्यात एकच म्युझिकने बोर होणार म्हणून. तर कमी प्राईजमध्ये मला हेच मिळालं आहे. यापेक्षा कमी प्राईजमध्ये नाही मिळत आहे कॉट, मोबाईल कॉट. तर हे असं दिसतं प्रॉपर जो आहे तो, तिचा कॉट म्हणा किंवा पाळणा म्हणा. तर हे आपण कोस्लीपसुद्धा करू शकतो बेडरूममध्ये. तर हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरसुद्धा नेऊ शकतो. आणि ही जे आहे ना, खाली केलं आपण तर बेडला छान अटॅच होतं. आणि हे कोस्लीप होतं आणि हे दिसतंसुद्धा छान. तर आता मी तुम्हाला दाखवते हे कसं दिसतं बेडरूममध्ये, तेही मी तुम्हाला दाखवते. आणि ही एवढी जागा जी आहे ती लागते कॉटला. यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहेत. आणि हे सगळं जे आहे ते मी ऑनलाईनच मागवलं आहे. त्यामुळे लिंक ज्याची आहे त्याची मी तुम्हाला शेअर करते. आणि हे जे आहे मोबाईल कॉट, तर त्यांचं इन्स्टा पेज आहे, त्याचं मी नाव देते. तर भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.